श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं आयोजित लाड स्मृती व्याख्यानमाला या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, लाड स्मृती व्याख्यानमाला ही भारत सरकारच्या नभोवाणी मंत्रालयाचे तत्कालीन सचिव पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1958 पासून दरवर्षी संपन्न होत आली आहे. यंदाचं हे 64वं वर्ष आहे. या व्याख्यानमालेत अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या मालेत सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, विज्ञान असे अनेक विषय मांडले गेलेले आहेत. यंदाच्या या व्याख्यानमालेचा विषय आहे भारताच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व आणि आपल्याला वक्ते लाभले आहेत भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माननीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे. तर अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत विवेक माध्यम संस्थेचे आणि दैनिक मुंबई तरुण भारतचे व्यवस्थापकीय संपादक श्रीयुत दिलीप करंबेळकर. मी आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे माननीय अप्पर महानिदेशक श्रीयुत नीरज अग्रवाल यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं आपणा सर्वांचे लाड स्मृती व्याख्यानमालेत मनापासून स्वागत. पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला 1958 पासून दरवर्षी होते. पुरुषोत्तम मंगेश लाड हे तत्कालीन नभोवाणी खात्याचे सचिव होते. एक चांगले प्रशासक, विद्वान आणि कर्तव्यनिष्ठ देशभक्त अशी त्यांची ओळख होती. संत साहित्यापासून विविध सामाजिक बाबींची चर्चा या व्याख्यानमालेत झालेली आहे. यावर्षीचा विषय आहे भारताच्या सांस्कृतिक संबंधाचे वैश्विक महत्त्व. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत श्री दिलीप करंबेळकर. ते विवेक या माध्यम संस्थेचे आणि मुंबई दैनिक तरुण भारतचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. यावर्षीचे वक्ते आहेत भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष राज्यसभेतील खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. मी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. नमस्कार. मुंबई आकाशवाणीच्या पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू झालेल्या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे आणि या कार्यक्रमात आकाशवाणीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मुंबई आकाशवाणीचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. पुरुषोत्तम मंगेश लाड एक विचारवंत प्रशासक अशा प्रकारचा त्यांचा लौकिक होता. पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या, अनेक चांगल्या स्वस्थ परंपरा निर्माण केल्या आणि आकाशवाणीचं कार्यजीवन हे अधिक समृद्ध करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून भारताच्या सांस्कृतिक संबंधांचे वैश्विक महत्त्व या माझ्या विषयाकडे मी वळतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे मित्र श्री दिलीप करंबेळकर, त्याचबरोबर उपस्थित असलेले आकाशवाणीचे सर्व सन्माननीय अधिकारी, श्रोते आणि बंधू भगिनींनो, भारताच्या सांस्कृतिक संबंधांच्या वैश्विक महत्त्वाची चर्चा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संबंध जग आज एका विलक्षण अभूतपूर्व अशा परिस्थितीचा सामना करत आहे. आणि मी ज्यावेळी या विलक्षण अभूतपूर्व परिस्थितीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधतो आहे त्यावेळी मला केवळ युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्याच संदर्भात बोलायचं असं नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील जग एका अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आहे. युक्रेन आणि रशियामधलं युद्ध तर आहेच, परंतु सामाजिक सांस्कृतिक संदर्भांमध्ये देखील अनेक घडामोडी घडत आहेत. एका बाजूला समाज माध्यमांचा दबदबा वाढतो आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहोत की एक आध्यात्मिक भूक देखील
यांच्यामध्ये अनेक मूलभूत फरक आहेत. भारत हा एक सभ्यतामूलक देश आहे, सिव्हिलायझेशनल कंट्री आहे आणि भारतीय समाज हा हजारो वर्षांचा इतिहास, परंपरा आणि एक प्रकारचं समृद्ध भावजीवन असलेला असा देश आहे. भारताचा इतिहास खूप जुना आहे. भारताची सांस्कृतिक संपदा खूप विशाल आहे आणि भारताच्या बाबतीत संबंध विश्वभर आपल्याला असं लक्षात येतं की जागतिक समुदायामध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये सदिच्छाशक्ती किंवा गुडविल आहे. आणि म्हणून भारताची ही वैशिष्ट्य ही समजून घेताना आपण भारताच्या मूलभूत चिंतनाचे काही पैलू लक्षात घेतले पाहिजेत, ज्यामुळे भारताला एक प्रकारचं असाधारण असं स्थान विश्वातल्या राष्ट्रमालिकेमध्ये मिळालेलं आहे. हे जे असाधारण स्थान आहे ते कशामुळे आहे? त्याची 5 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की भारत ही जरी लोकशाही राष्ट्ररचना असली तरी भारतातली लोकशाही ही मूलतः आध्यात्मिक लोकशाही आहे. इंग्रजीत त्याला आपण स्पिरिच्युअल डेमोक्रेसी असं म्हणू शकतो. आणि ही आध्यात्मिक लोकशाही अशी आहे की ज्यामुळे भारताने कधीही एका विशिष्ट उपासना पंथाचीच एकाधिकारशाही देशावर मान्य केली नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती हे अतिशय महत्त्वाचं असं सूत्र संसदेच्या, राज्यसभेच्या सभागृहाच्या भिंतीच्या शिरोभागी लावलेलं आहे. कारण ही आपली मूलभूत धारणा आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती हीच आपल्या आध्यात्मिक लोकशाहीची मूलभूत बैठक आहे आणि त्यामुळे इथे कुठल्याही एका उपासना पंथाची एकाधिकारशाही, हुकुमशाही किंवा एकेश्वरी अशा प्रकारचा विचार हा आपल्या देशात कधीही मान्य झाला नाही, कधीही मान्य होणार नाही. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी भूमिका आहे की एकीकडे जग गेली अनेक दशकं एका बाजूला पुंजीवाद किंवा भांडवलशाही आणि दुसऱ्या बाजूला समाजवाद किंवा साम्यवाद या एका दुविधेमध्ये सापडलेलं असताना भारताने मात्र आपला मार्ग निश्चित केला आहे आणि तो आहे अंत्योदयाचा मार्ग. म्हणजे सर्वाधिक वंचित असा जो माणूस आहे समाजातला, तो विकासाच्या वाटपामध्ये सर्वाधिक प्राधान्याने विचारात घेतला गेला पाहिजे. हे अंत्योदयाचं सूत्र आहे. अंत्योदयाची ही कल्पना महात्मा गांधींनी मांडली. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी त्याचं अतिशय विस्तृत अशा प्रकारचं विवेचन केलं आणि त्यातून हा अंत्योदयाचा विचार बळकट झाला आणि आज तो विचार एका बाजूला भांडवलशाही, दुसऱ्या बाजूला समाजवाद, यातून एक मध्यममार्गी अशा प्रकारचा पर्याय म्हणून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरला आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्गाशी नेहमी समन्वयाची घेतलेली भूमिका. आजही आपल्याकडे ही प्रथा आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण ईश्वराचं चिंतन करत असतानाच पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून पृथ्वीची माफी मागतो. कारण पृथ्वीला आणि निसर्गाला आपण आपली माता मानतो. निसर्गाशी कधीही बरोबरी करण्याची, निसर्गावर विजय मिळवण्याची अशी चुकीची भ्रांत धारणा जी जगाच्या अन्य काही भागांमध्ये दिसून येते, ही भारतात कधीही नव्हती. आणि म्हणून निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्या मनात सन्मान आहे, आपल्या मनामध्ये एक कृतज्ञतेची भावना आहे आणि ही देखील भारतीय सैद्धांतिक भूमिकेची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे. चौथा मुद्दा आहे या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचा, तो म्हणजे विविधतेत एकता. आता आपल्याला वरवर अनेक गोष्टी विविधांगी वाटतात. आपले खाण्यापिण्याचे प्रकार, आपली वस्त्रप्रावरणं, आपल्या भाषा, आपले सण साजरे करण्याचे प्रकार, यात विविधता आहे. पण ही विविधता ही आपल्या एकतेचं विविधांगी रूप आहे. हे केवळ विविधांगी प्रकटीकरण आहे. मूलतः आपण एकच आहोत आणि म्हणून ही जी विविधता में एकता आहे, विविधतेतली एकता आहे, ती एकत्वाच्या भूमिकेतून आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला वैश्विक संदर्भामध्ये देखील मानव मात्रांचं एक रूप अशा प्रकारचं जे आपल्या चिंतनातून साकारलेलं स्वरूप आहे ते लक्षात घेता येईल. सगळा मनुष्य एक आहे. विश्वची माझे घर ही जी आपली भूमिका आहे त्याच्यामागे हीच धारणा आहे आणि ती माझ्या मते आपल्या सैद्धांतिक भूमिकेची 5वी वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे, ज्यात आपण म्हणतो की विश्वबंधुता आणि हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, हे आपल्या दृष्टीने आपल्या मूलभूत धारणेचा एक महत्त्वाचा घटक आहे. ही केवळ घोषणा नाही,
हे केवळ संस्कृत सुभाषित नाही, तर ही आपली धारणा आहे की विश्व समुदायातला प्रत्येक मानव हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. आणि इतक्या 5 महत्त्वपूर्ण पायांवर उभं असलेलं भारताचं जे सैद्धांतिक संचित आहे, मला असं वाटतं की ती भारताच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व समजून घेताना आपल्याकडे असलेली एक महत्त्वाची पुंजी आहे. एक महत्त्वाचा असा आपल्याला उपलब्ध झालेला, संस्कृतीने उपलब्ध करून दिलेला, चिंतनाने आपल्या हाती सोपवलेला असा हा ठेवा आहे. त्याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे, कारण ते समजून घेतलं तरच आपण भारतीय जे आहोत त्यांचं भारतीयपण कशात आहे याचा उलगडा आपल्याला होईल. आपण इतर अनेक देशांमधली लोक आणि आपण याच्यामध्ये जर काही मूलभूत फरक असेल तर तो हा आहे. अन्य कोणत्याही देशामध्ये आपल्याला अशा प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीची किंवा वसुधैव कुटुंबकमच्या एका भूमिकेची, अंत्योदयाच्या विचारसरणीची अशी बैठक आढळत नाही. ती केवळ आपल्या देशात आहे आणि हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. याचा विसर आपण आपल्याला पडू देता कामा नये. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या संबंधांचं वैश्विक महत्त्व लक्षात घेताना आपल्याकडे ही संपदा काय आहे नेमकी, सांस्कृतिक संपदा, त्याचा देखील बोध मला असं वाटतं की आपल्याला व्हायला हवा. त्याचे खूप विविध अशा प्रकारचे पैलू आहेत. काही प्रमुख पैलूंची मी चर्चा करीन, पण त्यातला एक महत्त्वपूर्ण पैलू आहे ते म्हणजे आपल्या महाकाव्यांचं एक संचित धन जे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. रामायण आहे, महाभारत आहे, त्याच्याशिवाय इतर आध्यात्मिक आणि चिंतनात्मक अशी मांडणी करणारे ग्रंथ आहेत. पण रामायण महाभारताची जी जादू आहे ती विलक्षण आहे आणि ती सबंध वैश्विक समुदायावर आहे. ते केवळ आपल्या देशाची मालमत्ता आहे असं मानण्याचं कारण नाही. ही गोष्ट खरी आहे की ते आपल्या देशात निर्माण झाले, पण आज श्रीलंकेसारखा देश असेल, थायलंडसारखा देश असेल, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, व्हिएतनाम आहे, अशा दक्षिण पूर्व एशियातल्या आणि आफ्रिकेतल्याही काही देशांच्या सांस्कृतिक जीवनावर या महाकाव्यांची छाया आहे असं आपल्याला तपशिलात गेल्यानंतर उमगतं. आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे, ज्याला ICCR असं म्हटलं जातं, दरवर्षी एक रामायण महोत्सव करतो आणि या रामायण महोत्सवात आम्ही विविध देशांना बोलावतो. ब्रुनेई नावाचा दक्षिण आशियातला एक महत्त्वाचा देश आहे. तेलसंपन्न राष्ट्र आहे आणि 100% इस्लामिक देश आहे. तिथला प्रत्येक नागरिक हा इस्लामचा अनुयायी आहे आणि त्यामुळे त्यांना रामायण महोत्सवामध्ये भाग घ्यायला बोलवावं का, ते येतील का अशी चर्चा झाली. पण आम्ही निर्णय केला की आपल्याला काहीच अडचण नाही, जर ते येणार असलं तर स्वागत आहे. आम्ही निमंत्रण दिलं आणि त्यानुसार ब्रुनेईचं एक पथक आलं आणि त्यांनी रामायणातले काही प्रसंग अतिशय नेत्रदीपक अशा नृत्याविष्कारातून सादर केले. नंतर चर्चा झाली. त्यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या एका कार्यकर्त्यांनी, एका कर्मचाऱ्यांनी त्या पथकाशी चर्चा करताना असं म्हटलं की आम्हाला शंका होती की तुम्ही पाठवाल का नाही, तुमचा कला पथकाचा समूह येईल का नाही, नृत्य पथक येईल का नाही, कारण तुमच्या देशात 100% इस्लामचे अनुयायी आहेत. त्यावर त्या कलाकाराने दिलेलं उत्तर मार्मिक होतं. तो म्हणाला की तुमची धारणा चुकीची आहे. आम्ही धर्म बदलला असला तरी आमची संस्कृती तीच आहे. आणि ही सांस्कृतिक संबंधांची महत्त्वाची खुणगाठ आहे की हे सांस्कृतिक संबंध उपासना पद्धतीच्या पलीकडचे आहेत. कारण हे सांस्कृतिक संचित आणि त्या संचितातून उपलब्ध झालेली मानवी मूल्यांची दृष्टी ही सर्वव्यापी आहे, ही विश्वव्यापी आहे आणि त्यामुळेच विश्वची माझे घरं या आपल्या धारणेला एक भावनिक अशा प्रकारचा, सांस्कृतिक अशा प्रकारचा आधार देखील मिळालेला आहे. काही दिवसांपूर्वी मी इराणला गेलो होतो. याचं कारण इराणच्या राजांनी मध्यंतरी भारताच्या पंतप्रधानांकडे अशी सूचना केली होती की महर्षी पाणिनी हे जे थोर व्याकरणकार, यांनीच पर्शियन भाषा आणि संस्कृत भाषा या दोन्ही भाषांची व्याकरणाची रचना केलेली आहे आणि म्हणून इतक्या महत्त्वाच्या मोठ्या व्याकरणकाराला आपण विसरता कामा नये, त्याचं स्मरण जिवंत ठेवलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण काहीतरी करूया असा विचार राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवर झाल्यानंतर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने तेहरान विद्यापीठामध्ये इराणमध्ये महर्षी पाणिनी आणि त्यांचं योगदान या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला मी उपस्थित होतो आणि चर्चासत्राच्या प्रारंभी
तेहरान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी माझ्याशी चर्चा करताना मला एक प्रश्न विचारला की आमच्या तेहरान विद्यापीठामध्ये, लक्षात घ्या, इराणमध्ये उपनिषद शिकवलं जातं, तुमच्या देशात ते कुठं शिकवलं जातं, अशी विचारणा त्यांनी केली. निदान त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मला माहिती आहे की आपल्याकडे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसह इतर अनेक ठिकाणी उपनिषदाची चिकित्सा होते, त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पण मला मुद्दा हा सांगायचा आहे की उपनिषद असेल, ऋग्वेद असेल, भगवद्गीता असेल, या भारतीय सांस्कृतिक संचिताचा महत्त्वाचा ठेवा असलेल्या गोष्टींची चर्चा आज विश्वपटलावर होते आहे. त्याला वैश्विक मान्यता आहे. याचं कारण त्यामध्ये ज्या मुद्द्यांची चर्चा आली आहे, जे चिंतन मांडलं गेलेलं आहे, ते वैश्विक स्वरूपाचं आहे. त्याला स्थलकालाचं बंधन असण्याची गरज नाही. आपला प्राचीन अर्वाचीन इतिहास ही देखील आपली फार मोठी सांस्कृतिक संपदा आहे आणि त्याचं वैश्विक संदर्भामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. भारतामध्ये पूर्वीपासून ह्युएन फाहियान, अल्बेरुनी अशा प्रकारचे विद्यार्थी, चिंतक, अभ्यासक या ठिकाणी आले. याचं कारण भारत ही एक ज्ञान समाजाची एक ओळख होती भारतीय समाजाची, आणि हा ज्ञान समाज ही एक नॉलेज सोसायटी आहे याची जगाला एक प्रकारे ओळख पटलेली होती. त्यामुळे ही लोक आपल्याकडे आली. असा मुख्यतः ज्ञान समाज अशा प्रकारची ओळख ज्याला प्राप्त झालेली आहे, असा हा भारतीय समाज आहे. हे देखील मला असं वाटतं की आपल्या संबंधांचं वैश्विक महत्त्व आजच्या ज्ञानयुगाच्या काळामध्ये ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यावेळी हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आजही आपण पाहतो की अनेक भारतीय तंत्रज्ञ वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करताना दिसतात. कारण ज्ञान लालसा, ज्ञान आणि ज्ञान संपादनाची आकांक्षा हा भारतीय समाज जीवनाचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. याचा आपल्याला विसर पडता कामा नये. आपल्याकडे आयुर्वेद आहे, आपल्याकडे योग आहे, आणि आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये तर मी असं सांगेन की आज विशेषतः आधुनिक वैद्यक असं ज्याला म्हटलं जातं, ॲलोपॅथी असं ज्याचं प्रचलित नाव आहे, या शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर माणसाचा एकात्मिक विचार करणारी जी आयुर्वेद पद्धती आहे, ज्याच्यात माणसाच्या मानसिकतेचा, त्याच्या शारीरिक व्याधींचा, असा त्याच्या जीवनशैलीचा असा एकात्मिक विचार केला जातो, या आयुर्वेद पद्धतीचं महत्त्व जगाला पटतं आहे. आज इटलीसारखा देश असेल, याशिवाय युरोपातले इतर अनेक देश असतील, अमेरिकेसारखा देश असेल, या अनेक ठिकाणी आयुर्वेदशास्त्रात पारंगत झालेल्या अनेकांनी औषधोपचाराच्या बाबतीमध्ये, स्वास्थ्य चिकित्सेच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे आणि त्याला अधिकाधिक अशा प्रकारची लोकमान्यता मिळते आहे. ही देखील वास्तविकता आहे, ज्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. योगाच्या बाबतीत तेच आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा भारत सरकारने मांडलेला प्रस्ताव 2014 मंजूर झाला आणि 2015 पासून सबंध जगभर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं कारण योगाभ्यास आणि योगातून मिळणारी शारीरिक, मानसिक अशा प्रकारच्या स्वास्थ्याची जी काही सगळी मांडणी योगाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यातून जे उपलब्ध होतं आहे त्याबद्दल देखील जगात सर्वाधिक अशा प्रकारची मान्यता आज वैश्विक समुदायाकडून मिळते आहे. आणि त्यामुळे सर्व देशांमध्ये आज जवळजवळ मी असं म्हणेन की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाणं ही देखील भारताच्या सांस्कृतिक संबंधांची जी वैश्विक मिती आहे, जे ग्लोबल डायमेन्शन आहे, त्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. भारतीय कलांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. भारतातली नृत्य लक्षात घ्या की आपल्याकडची जेवढी म्हणून शास्त्रीय नृत्य आहेत, भरतनाट्यम आहे, कथक आहे, त्याचबरोबर कुचिपुडी आहे, ओडिशी आहे, या सगळ्या नृत्यांना केवळ जिम्नॅस्टिक्स किंवा तत्सम शारीरिक अशा प्रकारच्या क्रियांचं याचं स्वरूप नाही आहे. शारीरिक गोष्टी आहेत, हाताच्या हालचाली आहेत, चेहऱ्यावरच्या हावभावांच्या हालचाली आहेत, परंतु त्या सगळ्यामागे एक आध्यात्मिक, चिंतनात्मक अशा प्रकारची भूमिका आहे. यातली प्रत्येक मुद्रा याच्यामागे काहीतरी मेसेज आहे, काहीतरी संदेश आहे, काहीतरी एक भूमिका आहे. हे जगातल्या सर्व नृत्य परंपरांच्या बाबतीत दुर्दैवाने आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरा या दृष्टीने वेगळी आहे. हेच भारताच्या सांगीतिक परंपरेच्या बाबतीतही म्हणता येईल. आपल्याकडे वेगवेगळी घराणी आहेत, विविधता आहे, वेगवेगळ्या पद्धतीने गाणं गाण्याच्या पद्धती आहेत, संगीताचे बाज वेगवेगळे आहेत,
त्यात लोकसंगीत देखील आहे, इतरही प्रादेशिक संगीत आहेत. परंतु या सगळ्यातून मला असं वाटतं की संगीत आणि कला यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्या समाजाने, एक समृद्ध अशा प्रकारचा दृष्टिकोन हा विकसित केलेला आहे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशा प्रकारची चर्चा होती. पण भारतीय कला उपासकांची जर परंपरा आपण बघितली आणि त्यांनी जी साधना केली त्या साधनेकडे जर आपण लक्ष दिलं, हे वर्ष पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष म्हणून आपण साजरं केलं. पंडितजी काय किंवा MS सुब्बलक्ष्मी काय अशा अनेक थोर संगीत साधकांच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांच्यासाठी कलेसाठी कला की जीवनासाठी कला असा मुद्दाच येत नाही, कारण त्यांचं जीवन हेच एक कला होतं आणि कला हेच त्यांचं जीवन होतं. आणि त्यामुळे ह्यातलं अद्वैत हे त्यांना पुरेपूर उमगलेलं होतं. अशा स्थितीत मला असं वाटतं की भारतीय कला जीवन, संगीत, नृत्य याचं देखील वैश्विक संदर्भामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आज जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत आणि याची मला चांगली जाणीव आहे की ते आमच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन भारतीय नृत्याचं, संगीताचं, संस्कृतचं, हिंदीचं, भारतीय महाकाव्यांचं शिक्षण घ्यायला खूप उत्सुक असतात. योगाचं शिक्षण घ्यायला, इतर अनेक प्रकारांनी भारतीय सांस्कृतिक संचिताच्या वेगवेगळ्या मिती तपासून पाहायला, त्यातनं काही ना काही ज्ञानग्रहण करायला अशा उत्सुक लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. भारतीय सांस्कृतिक संबंधांच्या बाबतीत, भारताच्या सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत चर्चा करताना आणखी एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधतो, तो म्हणजे भारतीय पाककला. आज जगाच्या पाठीवर एकही असं भारतीय रेस्टॉरंट नसेल जे उत्तम प्रकारे चालत नाही, ज्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही, असं कुठेही नाही. तुम्ही इस्रायलमध्ये जा, तुम्ही ब्राझीलमध्ये जा, तुम्ही स्कॅन्डिनेव्हियातल्या एखाद्या देशामध्ये जा किंवा दक्षिण पूर्व आशियातल्या देशामध्ये जा किंवा आफ्रिकेमध्ये जा, युरोपमध्ये जा, कुठेही गेलात तरी भारतीय रेस्टॉरंट्स हे मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीला उतरत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. याचं कारण भारतीय मसाले, भारतीय आहारशास्त्र, भारतीय पाककला या सगळ्याची मोहिनी एक प्रकारे विश्वसमुदायावर आहे असं मी म्हटलं तर ते कुठल्याही प्रकारे अतिशयोक्तीच्या संदर्भात होणार नाही. भारताच्या पंतप्रधानांनी, माननीय नरेंद्र मोदींनी भारतीय आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत खूप मूलभूत अशा प्रकारची मांडणी केली आहे आणि त्या मूलभूत मांडणीत एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की भारतीय सांस्कृतिक संबंध आणि खरं म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक व्यापक स्वरूपामध्ये जर आपण याकडे लक्ष दिलं तर त्याचे एकूण 6 असे मुख्य आधार आहेत. त्यामध्ये संवाद आहे, कम्युनिकेशन आहे, एकमेकाशी बोलणं आहे, सतत संवादी राहणं आहे, सन्मान आहे, परस्परांचा सन्मान आहे, एक पारस्परिकता आहे, समृद्धी आहे, कारण शेवटी आंतरराष्ट्रीय संबंधातून दोन्ही देशांना लाभ व्हायचा असेल तर आर्थिक समृद्धीची कासही आपल्याला धरली पाहिजे. सुरक्षा आहे. आज सुरक्षेच्या विषयात अनेक तणावाचे प्रसंग निर्माण होत असताना सुरक्षा या मुद्द्याचं विस्मरण होऊन चालणार नाही. संस्कृती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभ्यता किंवा सिव्हिलायझेशनल व्हॅल्यूज आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्यातून भारतीय सांस्कृतिक संबंधांचं महत्त्व अधोरेखित होतं. आज बघितलं असेल आपण की युक्रेनसारखा एक वैश्विक आव्हानात्मक अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला असताना भारताच्या पंतप्रधानांनी आपलं संवाद कौशल्य वापरून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि भारताचा जो दबदबा आहे त्याचा एक उचित परिणाम साधून युक्रेन आणि रशियानी भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रसंधीची भूमिका स्वीकारली. थोडा वेळ असा दिला की भारतीय विद्यार्थ्यांना परत जाता यावं आणि अत्यंत अवघड परिस्थितीतून जवळजवळ 22,000 भारतीय नागरिक, ज्याच्यामध्ये 16-17 हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता, सुखरूप मायदेशी परतले. याचं कारण संवाद, परस्पर संवाद आणि भारताविषयीची अपरिमित सदिच्छाशक्ती जी युक्रेनकडेही आहे आणि रशियाकडे तर आहेच आहे, याचा मला असं वाटतं की अलीकडच्या काळातला एक हा महत्त्वाचा असा ढळढळीत पुरावा आहे. हे त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि त्यामुळे भारताची ही भूमिका नेहमी संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून विश्व समुदायाला बरोबर घेऊन जाण्याची राहिली. आणि ते करत असताना जो अंत्योदयाचा मुद्दा मी मांडला की जो सर्वाधिक वंचित आहे, आज जगाच्या पाठीवरचे जे कोणते अविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत,
हे एक प्रकारे जागतिक सगळ्या संदर्भामध्ये सर्वाधिक वंचित आहे आणि त्यामुळे या वंचितांना एक प्रकारे स्वर द्यावा, त्यांचा आवाज विश्वपटलावर उमटावा, यासाठी प्रयत्न करणं हे एक प्रकारे भारताने आपलं कर्तव्य मानलं. आपल्याला माहिती असेल की संयुक्त राष्ट्रसंघाचं अधिकाधिक लोकतांत्रिकीकरण व्हावं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत, जे वेगवेगळ्या संघटना आहेत, त्याच्यामध्ये लोकतांत्रिक अशा प्रकारची कार्यप्रणाली विकसित व्हावी. केवळ देश बडे आहेत म्हणून किंवा त्यांच्याकडे साधनसंपत्ती जास्त आहे म्हणून किंवा शस्त्रास्त्र त्यांच्याकडे खूप आधुनिक आहेत म्हणून त्यांचा दबदबा स्वीकारला जावा, ही भूमिका चुकीची आहे. ही भूमिका, ही गोष्ट भारताने वारंवार मांडलेली आहे. आणि अलीकडच्या काळात गेल्या 4-5 वर्षामध्ये वातावरणीय बदलांच्या बाबतीमध्ये, क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये ज्या ज्या चर्चा आंतरराष्ट्रीय पटलांवर झाल्या, त्यातही भारताने ही भूमिका मांडली की जे विकसनशील देश आहेत ते वातावरणीय बदलांच्या बाबतीमध्ये त्यांचा वाटा, त्यांचा अपराध हा अधिक तुलनेने समजण्याजोगा आहे, तो कमी आहे. कारण त्यांच्याकडे तशा प्रकारची जीवनशैली नाही, तशा प्रकारची रचना नाही. पण जे विकसित देश आहेत त्यांच्याकडून वातावरण बदलाच्या बाबतीमध्ये अधिक नकारात्मक अशा गोष्टी होत आहेत आणि म्हणून त्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, असा अतिशय महत्त्वाचा मुद्दा भारताने मांडला. आणि खूप चांगली गोष्ट अशी की त्या मुद्द्याला सर्वदूर समर्थन मिळालं आणि आज भारताची ही भूमिका एक प्रकारे सर्व विकसनशील देशांची किंवा अविकसित देशांची एकत्रित भूमिका ठरलेली आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्यावेळी एका बाजूला बहुसांस्कृतिकवाद किंवा बहुसांस्कृतिकीकरण, ज्याला कल्चरायझेशन असंही नाव दिलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत. दुसऱ्या बाजूला एक जगावर वर्चस्व कुणाचं असेल या प्रकारची एक भूमिका घेऊन लोक संघर्षाला सिद्ध झालेत, तेही आपल्याला दिसतंय. वातावरणीय बदलाच्या बाबतीत विकसनशील देश आणि विकसित किंवा अतिविकसित देश यांच्यामध्ये देखील काहीसे तणाव निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबंध मानवजातीसमोर उपस्थित असलेला एक प्रकारे उभा ठाकलेला आव्हानात्मक प्रश्न आहे, तो म्हणजे दहशतवादाचा, टेररिझमचा. या सर्व प्रश्नांना उत्तरं शोधायची असतील तर भारताचं जे सैद्धांतिक संचित आहे, ज्याचा उल्लेख मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला केला होता, ज्याच्यामध्ये भारतातली आध्यात्मिक लोकशाही आहे, भारताची अंत्योदयाची भूमिका आहे, भारतीय एकतेत अनेकता, अनेकतेत एकता अशा प्रकारच्या आपल्या एकत्वाचं अनेकांगी विविधांगी प्रकटीकरण करण्याची जी आपली भूमिका आहे, परंतु मानवमात्राचं जे आंतरिक ऐक्य आहे त्याला कुठेही बाधा येणार नाही, हे पाहण्याची जी आपली भूमिका आहे, वसुधैव कुटुंबकम किंवा विश्वची माझे घर अशा प्रकारचा जो आपला दृष्टिकोन आहे, या सगळ्या विषयांचा संदर्भ जर आजच्या जागतिक परिस्थितीशी जोडला तर मला असं वाटतं की भारताच्या जगातल्या प्रत्येक देशाबरोबरच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व आपल्याला जाणवल्या वाचून राहणार नाही. आज आपण असं म्हणतो ते केवळ आपल्याला बरं वाटावं या अर्थाने आपण ते म्हणत नाही, तर ही वास्तविकता आहे की जगातले अनेक देश आज भारताकडे खूप आशेने पाहत आहेत. त्यांना असं वाटतं की भारत आपल्याला काही मार्ग दाखवू शकेल. ज्या प्रश्नांनी आपल्याला वेढलेलं आहे, ज्या समस्यांच्या एक प्रकारे गुंतवळ्यात आपण सापडलेलो आहोत, ज्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर आहेत समाज म्हणून, देश म्हणून, त्यांचा मुकाबला करताना भारत कदाचित आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, असं जगातल्या प्रत्येक देशामध्ये वाटायची परिस्थिती आपण जी बघतो आहोत. त्याचं कारण खरोखरच आज भारताच्या या सांस्कृतिक संचिताकडे, सैद्धांतिक भूमिकेच्या विविध पैलूंकडे सबंध जग विलक्षण आशेने पाहत आहे. आणि त्या स्थितीमध्ये विश्वगुरू वगैरे चर्चा होतात. मी एवढ्या मोठ्या शब्दांचा वापर कदाचित करणार नाही, परंतु भारताकडे वैश्विक समस्यांच्या समाधानाची काही ना काही सूत्र आहेत असं म्हटलं तर त्यात कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. आणि म्हणून आज भारतावरची आंतरराष्ट्रीय संदर्भातली जी जबाबदारी आहे ती पूर्वी कधी नव्हती तेवढी जास्त आहे. आंतरराष्ट्रीय पटलांवर एक प्रकारे राष्ट्रमालिका आज वैश्विक समस्यांच्या संदर्भात भारताकडे आशेने बघतायत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी देखील खूप वाढते. या जबाबदारीचं भान आपण आपल्या व्यवहारात ठेवलं पाहिजे, आपल्या चिंतनात ठेवलं पाहिजे. जे भारताच्या सांस्कृतिक संबंधांचे मूलाधार आहेत त्याला विपरीत अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
आपल्या देशातली आध्यात्मिक लोकशाही, आपल्या देशाचं सांस्कृतिक संचित याचा आपणच सन्मान केला पाहिजे. कधीकधी आपल्याकडूनच त्याविषयी हेळसांड होते, ती होता कामा नये याचं भान आपण ठेवलं पाहिजे. हे जर आपण केलं तर भारताच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व आपल्यालाही पटेल, आपण ते जगालाही अधिक जबाबदारीने पटवून देऊ शकू. हे वर्ष योगी अरविंद यांच्या 150व्या जन्मजयंतीचं वर्ष आहे आणि योगी अरविंदांनी जी भूमिका मांडली होती, योगी अरविंदांनी जे आध्यात्मिक क्षेत्रात आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जे अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलं त्याच्याबद्दल संबंध देश कृतज्ञ आहे. योगी अरविंदांच्या एक अनुयायी ज्यांचा उल्लेख द मदर असा केला जातो, त्यांनी खूप पूर्वी, जवळजवळ 50 वर्षांपूर्वी 3 फेब्रुवारी 1968ला एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की इंडिया हॅज बिकम द सिम्बॉलिक representation of all the difficulties of modern mankind. आधुनिक मानवाच्या समोर जेवढे म्हणून प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न भारतात उपस्थित आहेत. एकही प्रश्न असा नाही की जो भारतासमोर आव्हानात्मक स्वरूपामध्ये उपस्थित नाही. पण पुढे चालून मदर असं म्हणतात, इंडिया विल बी द लँड ऑफ इट्स रिझरेक्शन, द रिझरेक्शन टू ए हायर अँड ट्रूअर लाईफ. मानवाच्या उन्नतीचा, मानवाच्या उद्धाराचा, मानवाच्या एका उन्नत अवस्थेला स्वतःला घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये भारत ही एक महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. भारत ही या पुनरुज्जीवनाची एक प्रकारे कर्मभूमी आहे असं मदर यांनी म्हटलं होतं. मला असं वाटतं की हे मदर यांचे उद्गार, आणि मदर या जर्मनी भारतीय नव्हत्या, परंतु भारतीय संस्कृतीशी इतक्या तद्रूप झालेल्या होत्या की भारतीय संस्कृतीचं, भारताच्या सैद्धांतिक भूमिकेच्या संचिताचं मर्म मदर यांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांचे हे एक प्रकारे कालदर्शी विचार मला असं वाटतं की आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतील. त्या विचारांच्या प्रकाशामध्ये भारताच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व आपण समजून घेणं मला असं वाटतं की ही आपल्या देशाची, आपल्या समाजाची आवश्यकता आहे. धन्यवाद. आता आपण भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माननीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांचे लाड स्मृती व्याख्यानमालेतले भारताच्या सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व यासंबंधीचे विचार ऐकलेत. आणि आता यानंतर मी या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, विवेक माध्यम संस्थेचे आणि दैनिक मुंबई तरुण भारतचे व्यवस्थापकीय संपादक श्री दिलीप करंबेळकर यांना अध्यक्षीय भाषणासाठी निमंत्रित करते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या पुरुषोत्तम मंगेश लाड व्याख्यानमालेचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दल प्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये आकाशवाणीचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकाशवाणीच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातले अनेक विख्यात साहित्यिक, संगीतकार, गीतकार, गायक हे समोर आले आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन हे समृद्ध केलं. त्याचबरोबर आजचा जो विषय आहे, हा विषय भारताच्या सांस्कृतिक संबंधांचे वैश्विक महत्त्व, हा विषयही अत्यंत महत्त्वाचा आणि ऐरणीवर आलेला विषय आहे. आणि या विषयाची मांडणी करणारे जे अभ्यासक आहेत, खासदार विनयजी सहस्रबुद्धे, ते भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे जगाच्या अनेक देशांच्याशी त्यांचे संबंध आहेत, तिथे त्यांचं विचारांचं आदानप्रदान होत असतं. आणि त्यामुळे याचा अनुभव आणि त्याचा अभ्यास, याच्यामुळे त्यांनी जे मांडलेला विषय आहे, या विषयाचं एक आगळं वेगळं महत्त्व श्रोत्यांच्याकरता आहे. मी हा विषय थोडासा बदलून घेणार आहे. तो म्हणजे वैश्विक संस्कृतीच्या विकासात भारताचं स्थान काय राहिलेलं आहे, याच्यावर थोडे माझे विचार मी मांडणार आहे. याचं कारण विनयजीने आत्ता सांगत असताना असं म्हटलं की भारत आणि इराण यांच्या संबंधामध्ये पाणिनीचं महत्त्व काय, याच्यावर त्यांनी थोडा उहापोह केला. आणि पाणिनीचा विषय हा इतका महत्त्वाचा विषय आहे कारण जगाच्या इतिहासामध्ये भारताचा जो सांस्कृतिक सहभाग आहे त्याची सुरुवात अगदी वेदकाळापासून झालेली आहे. इंडो युरोपियन भाषा संकुल या नावाने जे संकुल ओळखलं जातं, हे संकुल हे उत्तर भारतापासून अनेक युरोपियन भाषांचा समावेश या संकुलात होतो. प्रथम ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचे अनेक अधिकारी भारतामध्ये आले, त्यांनी भारतीय संस्कृतीचा, संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी
ते चकित झाले की संस्कृत भाषा, ग्रीक, लॅटिन ह्या भाषा यांच्यामध्ये जे साम्य आहे, हे साम्य कशा प्रकारचे असलं पाहिजे, का असलं पाहिजे याचा शोध सुरू झाला. आणि सर विल्यम जोन्स यांनी निस्संदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषा परस्पराशी संबंधित आहेत. आणि एवढंच नव्हे तर ग्रीक किंवा लॅटिन या भाषापेक्षा संस्कृत भाषा ही अधिक समृद्ध भाषा आहे. आणि त्यामुळे ह्या भाषांचा परस्पर संबंध कसा असावा याच्यावर एक विचारमंथन चालू झालं. आणि त्यातून त्यांनी या सगळ्या तिन्ही भाषांची एक प्रोटो लँग्वेज काही ना काहीतरी असली पाहिजे आणि त्यातून या सगळ्या युरोपियन भाषांचा उगम झालेला असला पाहिजे असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यावेळी जगावर युरोपचं वर्चस्व असल्यामुळे भारतातून या भाषा बाहेर गेल्या असतील असा विचार कोणाच्या मनामध्ये असणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे बाहेर ही भाषा बोलणारे लोक होते आणि ते भारतामध्ये आले आणि मग भारताला संस्कृत त्यातून मिळाली अशा प्रकारचा विचार त्यावेळी मांडला गेला. हा विचार आत्ता बदलला जातो आहे. आणि दाशरथ्य युद्धाच्या वेळी ज्या टोळ्या पराभूत झाल्या, ज्या 10 टोळ्या पराभूत झाल्या त्या युरोपमध्ये ठिकठिकाणी गेल्या. त्या जात असताना संस्कृत भाषेचं व्याकरण त्या घेऊन गेल्या, त्याच्यातल्या मिथक त्या घेऊन गेल्या आणि त्या भाषा विकसित होण्यामध्ये संस्कृतचा जो सहभाग आहे त्याचा एक वेगळ्या तऱ्हेनं आता अभ्यास व्हायला किंवा हे करायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण अगदी वेदकाळापासून आत्तापर्यंत गेलो तर काळाच्या अनेक टप्प्यामध्ये भारताचा जे वैश्विक संस्कृतीमध्ये जो सहभाग आहे त्याचे अनेक टप्पे आपल्याला बघायला मिळतात. नंतर जो एक महत्त्वाचा टप्पा येतो तो भगवान बुद्धाचा टप्पा येतो. भगवान बुद्धानं जे तत्त्वज्ञान सांगितलं की जे आपल्या दुःखाचं जे मूळ आहे, हे तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. आणि हे जर तृष्णावर आपल्याला जर विजय मिळवता आला तर मानवी दुःखावरही विजय मिळवता येईल. हे जे तत्त्वज्ञान आहे, या तत्त्वज्ञानाचा प्रभाव हा इतका निर्माण झाला की पूर्व आशियाई देशापासून चीनपर्यंत सगळीकडे हा बुद्ध धर्माचा आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव निर्माण झालेला असं आपण बघतो. त्याच्यानंतर मग तिसरा टप्पा येतो, हा सम्राट अशोकाचा टप्पा येतो की ज्यांनी गांधार, पूर्व रशिया या सर्व भागामध्ये सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलं होतं. आणि त्या साम्राज्याला धरून अगदी ग्रीकांपर्यंत भारतीय संस्कृतीची पाळंमुळं गेलेली आणि तिथल्या संस्कृतीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर जो चौथा महत्त्वाचा टप्पा हा सातवाहन काळामध्ये येतो आणि हा व्यापाराचा टप्पा आहे की सातवाहन काळामध्ये रोमन साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रे, सौंदर्य प्रसाधनं वगैरे या गोष्टींची निर्यात होत असे. रोमन दरबारामध्ये याच्या संबंधातली चिंता केली जात असे की अशा तऱ्हेच्या सौंदर्यापोटी भारतामध्ये जाणारं जे धन आहे ते धन आपल्याला कशा प्रकारे वाचवता येईल आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचं नियंत्रण आणलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा ही रोमन दरबारामध्ये केली जात असे. म्हणजे त्या काळामध्ये भारताचं जे सगळं व्यापारी वर्चस्व जगावर होतं त्यामध्ये अनेक भारताच्या वस्तू या जगभरामध्ये निर्यात होत असतात. ज्या अल बेरुनीचा विनय सहस्त्रबुद्धेने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, हा 1000 वर्षापूर्वी भारतामध्ये आलेला अरब पंडित आणि त्याने संस्कृतमध्ये भारतामध्ये राहायला संस्कृतमधल्या तत्त्वज्ञानापासून विज्ञानाच्या याच्यापर्यंत अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले आणि त्याचं अरब भाषेमध्ये भाषांतरित केलं. आणि असं म्हटलं जातं की युरोपियन रेनेसान्समध्ये तत्त्वज्ञानाचा गाभा हा जसा ग्रीसकडनं आला तशा अनेक वैज्ञानिक संकल्पना किंवा सांस्कृतिक संकल्पना या भारतामधनं अरबी भाषेतून या रेनेसान्सला उपयोगी पडल्या. याच्यावर अधिक अभ्यास झालेला नाही, पण याच्यामध्ये अधिक अभ्यास होण्याची किंवा याची गरज आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की चोल, पांड्य वगैरे यांच्या काळामध्ये इंडोनेशिया, कंबोडिया या पूर्व आशियाई देशामध्ये महाभारत, रामायण एवढंच नव्हे तर उत्कृष्ट शिल्प, मंदिरं यांची निर्मिती झाली. आणि एका अर्थानं या सगळ्या पूर्व आशियाई देशामध्ये भारतीय संस्कृतीची जी आता प्रासाद चिन्ह दिसतात किंवा आजही चिन्ह जी आपल्याला दिसतात याचं कारण चोल, पांड्य आणि त्यावेळेचे जे सगळे दक्षिणेतले जे राजे होते ते त्याला कारणीभूत आहेत. त्यानंतर जसं भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आले, अनेक अभ्यासकांनी भारतीय तत्त्वज्ञानांचा युरोपला परिचय करून दिला. त्या सगळ्याचा परिणाम हा तिथल्या तत्त्वज्ञानांच्यावर झाला. आणि कालिदासाचं वाङ्मय असो किंवा उपनिषदातले विचार असोत किंवा वेदातले विचार असोत याचा मोठा प्रभाव जर्मन आणि फ्रान्स किंवा युरोपच्या विविध विचारधारावर आणि विचारशाखावर झालेला आपल्याला दिसतो. त्या विचारांचा अजूनही पुरेसा अभ्यास आणि पुरेसं विश्लेषण अजून झालेलं किंवा केलेलं नाही आहे. त्यानंतर आपण जे पाहतो ते म्हणजे कार्ल जुंगसारखा एखादा मानसशास्त्रज्ञ आहे. त्या मानसशास्त्रांनासुद्धा मानसशास्त्राच्या विश्लेषणासाठी हिंदू विचारपद्धतीचा किंवा हिंदू मानसशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केलेला भारतामध्ये येऊन केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर मग आपण अगदी 20व्या शतकामध्ये गेलो
तर विवेकानंद, टागोर, गांधी यांच्याही विचाराचा प्रभाव हा जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांच्यावर झालेला किंवा केलेला आहे. तसाच आत्ता अगदीच आधुनिक काळामध्ये योगाचाही प्रभाव हा जगामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे भारताच्या ज्या वैश्विक संस्कृतीवर जो प्रभाव आहे, ह्या प्रभावाचा एक अखंड हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि त्या इतिहासामधनं भारतीय संस्कृतीचं जगाच्या वैश्विक संस्कृतीमध्ये स्वतःचा सहभाग दिलेला आहे. आपल्या भाषणामध्ये विनय सहस्रबुद्धेंनी जी भारताच्या सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगितली आणि आजच्या काळामध्ये त्याचा होणारा जो परिणाम सांगितला, ह्या परिणामाबद्दल जगामध्ये जी एक उत्सुकता निर्माण झालेली आहे, याचं कारण कुठे ना कुठेतरी एका सुप्त स्वरूपामध्ये हे जे सगळे भारतीय संस्कृतीचे जे अनुबंध हे त्यांच्या मनामध्ये किंवा राहिलेले किंवा सबकॉन्शियस लेवलला किंवा याच्यातनं राहिलेले आहेत. कंबोडियामध्ये जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. त्या मंदिराचा शोध जसा नंतरच्या संशोधनाच्या किंवा याच्या काळामध्ये लागला, तशा प्रकारे हळूहळू जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये हे जे भारताचे जे जुने सगळे सांस्कृतिक अनुबंध आहेत, या अनुबंधाबद्दलची उत्सुकता हळूहळू जागी होत चाललेली आहे. याचं आत्तापर्यंत ही गोष्ट झाली नाही. याचं कारण असं की आपल्यालाच आपल्या संस्कृतीचा अभिमान नसल्यामुळे आपण स्वाभाविकपणे असं बघतो की ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला जगामध्ये किंमत नसते, त्या व्यक्तीशी नातं कोणी जोडायला जात नाही. पण जसं जसं त्या व्यक्तीचं महत्त्व वाढायला लागतं, ज्या व्यक्तीला किंमत यायला सुरुवात होते, त्यावेळी प्रत्येकजण त्या व्यक्तीशी आपलं नातं काय आहे, कसं आहे, हे सांगायला किंवा हे करायला सुरुवात होतो. तसं भारताची आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली भूमिका ही वाढत चालल्यामुळे, महत्त्व वाढत चालल्यामुळे भारताबद्दलची जी आपल्या ज्या भारताशी असलेले जे जुने संबंध आहेत, त्या जुन्या संबंधांची उत्सुकता जगभरामध्ये वाढत चाललेली आपल्याला दिसते. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की तो बदल अत्यंत केंद्रीभूत महत्त्वाचा बदल आहे. आजपर्यंत भारताचा आणि जगाच्या संस्कृतीचा जो विचार झाला, तो युरोप केंद्रित झाला. कारण त्यावेळी 20व्या शतकामध्ये युरोप हे जगाचं केंद्र होतं आणि त्यांना असं वाटत होतं की आपण आपलं केंद्र धरूनच जगाचा विचार हाच खरा शास्त्रीय विचार आहे. पण तो बदलून हळूहळू जसा जसा भारत केंद्रीय आपण विचार करायला लागू आणि जे सगळे सांस्कृतिक जगाचे वैश्विक अनुबंध आहेत, हे भारत केंद्रित धरून विचार करायला लागू, त्यावेळी आपली जगाकडे बघण्याची आणि जगाची आपल्याकडे बघण्याच्या दृष्टीमध्ये स्पष्टता येण्याच्या दृष्टीनं महत्त्व होईल. आणि त्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. आणि मगाशी विनय सहस्रबुद्धेंनी जो तेहरान विद्यापीठामध्ये झालेल्या परिसंवादाचा विषय सांगितला, याच्यासारखे अशा अनेक विषय आहेत की जे अनेक देशाशी आपल्या सांस्कृतिक संबंधांनी निगडीत झालेले जे विषय आहेत. आपली विद्यापीठंसुद्धा त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना असे संबंध, ऐतिहासिक संबंधांचा अभ्यास करण्यामध्ये आणि त्या संबंधांचं पुनर्प्रस्थापन करण्यासाठी काय काय करता येईल याच्या संबंधात ज्यावेळी विचार करतील, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला भारताला एक जे वैश्विक नव्या संस्कृतीमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून घेण्याची आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, ती इच्छा साध्य होईल असं मला वाटतं. धन्यवाद. या अध्यक्षीय भाषणाने आजच्या या लाड स्मृती व्याख्यानमालेची सांगता झाली असं मी जाहीर करते.